bridge course, online course, revision on 1 to 10. In these chapters, we have to look the translated wordings, formations, examples. It is very important to you. आता ह्यामध्ये आपण जे काही ब्रिज कोर्सच्या संदर्भात जी काही उदाहरणं घेणार आहेत ती उदाहरणं ट्रान्सलेट केली असणार आहेत. मी तुम्हाला PDF वगैरे पाठवलेली आहेत. ही PDF असणारी उदाहरणे आपण आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायची आहेत व ती सोडवायची आहेत. ही सोडवत असताना दिवसवार ह्याचा विचार करणे देखील थोडंसं गरजेचं आहे. परंतु आपण उदाहरणं सोडवण्यावरती जास्तीत जास्त भर दिलेला आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता या ब्रिज कोर्सच्या संदर्भामध्ये मल्टिप्लाय असेल, वर्ड प्रॉब्लेम असेल, डिव्हिजन असेल किंवा 5 डिजिट नंबर्स असतील किंवा 4 डिजिट नंबर्स असतील किंवा 3 डिजिट नंबर्स असतील. ईच अँड एव्हरी नंबर्स यू हॅव टू ड्रॉ व्हेरी परफेक्टली स्टेप बाय स्टेप अँड वन टू वन बाय वन डाऊन टू डाऊन. हे या ठिकाणी लिहिणे किंवा करणे खूप गरजेचं आहे. इज इट पॉसिबल्स? ओके, ठीक आहे. तर बघा हे या ठिकाणी आपल्याला माहिती मिळाली आहे. बघा सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स सेमी इंग्रजी. आता आपण काही दिवसापूर्वी सेतू अभ्यासक्रम जो काही पाहत होतो तो कशा स्वरूपात होता तर तो मराठी मध्ये ट्रान्सलेट केलेला होता आणि तो मराठीतून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केला अशा पद्धतीचा होता. म्हणजे मराठीमध्ये होतं ते मराठीचं पुन्हा इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करून वहीवरून मी काही व्हिडिओज रेकॉर्डिंग करत होतो व त्याच्या पद्धतीने मी सेतू अभ्यासक्रमासाठी आपल्याकडे व्हिडिओ पाठवत होतो. पण आता सध्या आपल्याकडं शासनानंच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद या संस्थेने आपल्याला सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स सेमी इंग्रजी शैक्षणिक वर्ष 2021-22 या संदर्भात आपण त्या शासनानंच आपल्याला काही माहिती या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे. ती त्यांनी स्वतःच या ठिकाणी ट्रान्सलेशन केलं आहे. त्यामुळं मी पुन्हा या ठिकाणी थोडंसं माहिती सांगतोय की आपल्यालासुद्धा ते सेमीच्या स्वरूपातील काही गणितसुद्धा काही आले असतील तर हे आपण त्या ठिकाणी बघून घ्यायचं आहे. ट्रान्सलेट केलेली आपल्याला उपलब्ध झालेली आहेत ही बाबी हे आपण बघायचं आहे. बघा दिवस 1 म्हणा. लेट्स रिकॉल इन सम क्लॉक्स देअर आर डिफरंट न्यूमरल्स इन्स्टेड ऑफ इंटरनॅशनल डिजिट्स. वी नो दॅट दोज आर नंबर रोमन न्यूमरल्स. आता या ठिकाणी रोमन नंबर्स किंवा त्या संदर्भातली ही माहिती या ठिकाणी दिली आहे. हे आपण बघूया. त्याच्यानंतर या ठिकाणी आता पुढं या ठिकाणी बघायचं आहे. आता 9, 10 व 11 हा ब्रिज कोर्सच्या संदर्भातील माहिती आपण बघायची आहे. आता मी या ठिकाणी पेज स्क्रॉल केल्यानंतर म्हणजे खाली घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पेज 9 या ठिकाणी दिसत आहे. बघा मॅथ्स ब्रिज कोर्स पहिल्यापासून या ठिकाणी बघूया. स्टुडंट नेम. आता आपण या ठिकाणी नाव वगैरे टाकायचं आहे. कृतीपत्रिकेच्या संदर्भातली ही माहिती आलेली आहे. फील्ड नेम न्यूमरोलॉजी म्हणजे संख्याशास्त्राच्या संदर्भात ही या ठिकाणी माहिती आलेली आहे. बघा युनिट बघा मल्टिपल्स अँड फॅक्टर्स म्हणजे गुणाकार आणि त्याचे विभाजक असं या ठिकाणी ह्याचं नाव आहे. क्लास 6 म्हणजे 6वीचं आहे हे आपलं मान्यचं आहे. व डे 9वा आता 9व्या दिवसाचा हा अभ्यास असणार आहे. पुढे बघा सब युनिट म्हणजे उपघटक प्राईम नंबर्स अँड को प्राईम नंबर्स. बघा गुणक नंबर आणि सहगुणक नंबर हे या ठिकाणी दिलेले आहे. कन्सेप्ट कॉर्नर म्हणजे संबोध कोपरा या ठिकाणी दिला आहे. बघा रिव्हिजन बघा इन द प्रिव्हियस स्टँडर्ड मागील भागामध्ये वी हॅव लर्न टू ॲड 5 डिजिट नंबर्स. लेटस स्टडी द फॉलोइंग एक्झाम्पल्स. ही बाब हे गोष्टी काही या ठिकाणी सांगितलेल्या आहेत हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे किंवा उदाहरण सांगितले आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. बघा EX बघा 2,38,097 प्लस 65,830 अशा स्वरूपाचे एक विविध प्रकारचे एक बेरीज स्वरूपामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे. हे आपण वाचन चांगल्या पद्धतीने करायचं आहे. बघा पहिलं आपण उदाहरण बघा एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष 2,38,097 ही एक संख्या आलेली आहे. अधिक त्याच्यानंतर पुढे बघा 6, 5, 8 आणि 30 असं दिलेलं आहे. खरं म्हणजे थोडंसं त्यांचं ॲडेप्ट्स द्यायला वगैरे चुकलं असेल कदाचित. परंतु आपण वाचन करत असताना 65,008 एकक दशक शतक हजार दश हजार 6,58,030 अशा स्वरूपाचं होणार आहे. 65,830 अशा स्वरूपाचे हे अंक होणार आहे. त्यामुळे बघा या वजा कॉमा जो काही चिन्ह वगैरे असतात त्या चिन्ह दिल्यामुळे सुद्धा वाचन सुद्धा आपलं थोडंसं अडखळल्यासारखं होतं. त्यामुळं वाचन सुद्धा आपण व्यवस्थित करून घ्यायचं आहे. या ठिकाणी ही माहिती दिली आहे. बघा वरील जी काही मोठी संख्या आहे ती मोठी संख्या या ठिकाणी दिलेली आहे. युनिट 10, 100, 1000, 10,000 अँड क्रोर अशा स्वरूपामध्ये ही संख्या लेखन केलेली आहे.
हे आपण बघून घ्यायचं आहे. एकाखाली एक, एककाखाली एक, दशकाखाली दशक, शतकाखाली शतक, शतकाखाली शतक, हजाराखाली हजार, 10,000खाली 10,000, अशा स्वरूपाचे काही अंक वगैरे नंबर्स वगैरे त्या ठिकाणी दिलेले आहेत. हे आपण या ठिकाणी बघून घ्यायचं आहे. आपण बेरीज करत असताना एकक संख्यांच्या कडून आपण सुरुवात करायची आहे. एकक संख्येमध्ये आपण बघा 7 अधिक 4, 7 अधिक 4 किती झाले 10, 10, 10 अधिक 1 11, 11शी 1 हात चला 1, 9शी 1, 9 अधिक 1 किती आला 0, 0 खाली दिला, खाली 0 दिल्यानंतर वरती गेले 1, 3 अधिक 1 4 झाले बघा. त्याच्यानंतर बघा 8 आणि 8 16, 16शी 6 हात चाले 1, 5 आणि 3 8, 8 आणि 1 9, त्यानंतर 6 आणि 2 8. अशा पद्धतीचे हे गणित उदाहरण सोडले आहे. हे देखील आपण आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्यायचं आहे, लिहून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला याची माहिती मिळू शकेल. बघा डे 9 मध्ये काही जी काही उदाहरणं वगैरे आहेत ट्रान्सलेट करून आलेली आहेत, ही सर्व आपण बघून घ्यायची आहेत, लिहून घ्यायची आहेत, आपण आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर बघा ऑल दिस एक्झाम्पल्स देन 49,67,049 okay, then plus 8,57,167. These two numbers are have to be there added here. So how to write, how to expand and how to make a diagrams here, हे या ठिकाणी आपण बघायचं आहे. 49,67,049 या ठिकाणी ही मांडणी केली आहे. ती मांडणी कशा पद्धतीने केली आहे थोडंसं आपण बघून घ्यायचं आहे. मांडणी केल्यानंतर बघितल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं चेंजेस म्हणा किंवा बेरीज क्रिया आपण अशा पद्धतीने व्यवस्थित करायची आहे, करत जायचं आहे. त्याच्यानंतर थोडं खाली बघा 8,57,167 त्या ठिकाणी आपण बघायचं आहे. बघा 8,57,167 बघायचं आहे. त्याच्यानंतर एककाखाली एकक दिलेलं आहे. एककाखाली एकक दिलेला आहे. त्यानंतर बेरीज आपण त्या ठिकाणी करत जायचं आहे. बेरीज करत असताना आपल्याला अंकगणितीय क्रिया करणे खूप गरजेचं आहे. आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येणं खूप गरजेचं आहे. यू हॅव टू सॉल्व दिस एक्झाम्पल्स, यू हॅव टू मेक अ प्रोसेस ऑन दी नंबर्स. ओके, इट इज व्हेरी इम्प्रेसिव्ह टू इम्प्रूव्ह इट. ओके, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, 57,96,008 अशी एक संख्या दिलेली आहे. नाव लुक देअर प्रॅक्टिस कॉर्नर्स, दिस एक्झाम्पल्स आर देअर. Then another example is 8,57,167. These examples is not solving there, but if you have time, if you have a notebook, you have to solve these examples in your notebook. These examples is very remaining parts is there, and when you solve these examples, that time you must be solve these examples by time to time by unit 10 step by steps. Okay, then solve the following examples. Another one here 8,24,578, then plus 648 plus 67,628. These three examples are mentioned there. Okay, these examples are mentioned there. How to write, how to manage this number process is written on these papers. You have to look there. Now here 8,24,578, त्यानंतर अधिक 645 अधिक 67,627 अशा पद्धतीने काही अंक वगैरे दिले, हे आपण अंक बघायचे आहेत. त्याच्यानंतर थोडंसं पुढे जाऊन बघा. त्याच्यानंतर 3 अंक पुन्हा या ठिकाणी दिले आहेत. 47,02,609 अशा ठिकाणी अंक दिला आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा 824 आणि पुन्हा 98,000 आणि ही जी काही संख्या दिली आहे ते त्यांचं मानणं हे चुकीचं आहे अशा या ठिकाणी आपल्याला जाणवून येतं. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा चॅलेंजिंग कॉर्नर आपण या ठिकाणी बघायचं आहे. इन द असेंब्ली इलेक्शन. बघा इन द असेंब्ली इलेक्शन म्हणजे काय, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला. अँड दिस असेंब्ली इलेक्शन्स, दीज आर सम वर्ड प्रॉब्लेम्स आर हिअर. आता वर्ड प्रॉब्लेम्स म्हणजे काय, तर शाब्दिक उदाहरणं. शाब्दिक उदाहरणं सोडवत असताना काय काय माहिती घ्यायची आहे थोडंसं बघा. इन अन असेंब्ली इलेक्शन 63,47,048 वुमेन्स, 64
1,29,638 men cast their votes. How many votes polled altogether? बघा, असेंब्ली इलेक्शनमध्ये म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 63,47,048 महिला होत्या आणि 64,31,638 मेन कास्ट देअर वोट्स. हाऊ मेनी वोट्स पोल्ड टुगेदर? एकूण किती जणांनी त्या ठिकाणी मतदान केलं किंवा मतदान केलेलं आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. व्हॉट विल बी द सम ऑफ द स्मॉलेस्ट 7 डिजिट नंबर अँड द लार्जेस्ट डिजिट नंबर? बघा, व्हॉट विल बी द सम ऑफ द smallest 7 digit number and the largest 6 digit numbers. All these informations you have to write very clearly, properly, then you have to write there. Okay, आता या ठिकाणी पुढे बघा, हेल्प दीक्षा ॲप. दीक्षा ॲपचा देखील आपण या ठिकाणी वापर करायचा आहे, माहिती घ्यायची आहे किंवा आपण यूट्यूबवरती जर समजा आपण माहिती घेत असला किंवा बघत असला तरी सुद्धा या ठिकाणी चालू शकेल. देन द मॅथ्स ब्रिज कोर्स द वर्ड प्रॉब्लेम म्हणजे शाब्दिक उदाहरणं. डे 10चा या ठिकाणी गेलेला आहे. क्लास 6 या ठिकाणी आपण बघतोय. बघा, फील्ड नेम म्हणजे क्षेत्राचं नाव काय तर नंबर वर्क आपण या ठिकाणी बघायचं आहे. युनिट कुठला आहे तर ॲडिशन. ओके, द कन्सेप्ट कॉर्नर संबोध कोपरा या ठिकाणी आपण बघायचा आहे. ए फार्मर सोल्ड ग्रेन्स वर्थ ₹34,596. एक व्यापारी होता, त्यानं धान्य विकलं 34,596 फर्स्ट डे म्हणजे पहिल्या दिवशी. अँड सोल्ड ग्रेन्स म्हणजे काय, सोल्ड ग्रेन ₹47,348. दुसऱ्या दिवशी 47,348 रुपयाचं धान्य त्याने दुसऱ्या दिवशी विकलं. इन सेकंड डे इन द मार्केट हाऊ मच मनी डिड ही गेट ऑल टुगेदर? तर त्याला ह्या संपूर्ण सगळ्या व्यवहारामध्ये एकूण किती रुपये त्याला मिळालेले असं विचारलेलं आहे. म्हणजे इन फर्स्ट डे हाऊ मेनी रुपीज ही गेट अँड द सेकंड डे हाऊ मेनी रुपीज ही गेट देअर. Okay, these two examples, the addition procedure you have to do here. Okay, this method can be used to add the numbers that have more than 5 digit. Solve the following examples. आता या ठिकाणी बघा, this method can be used to add the numbers that have more than 5 digits. आता या ठिकाणी 5 अंकी जी संख्या आहे ही 5 अंकी संख्या बघायची आहे. 87,547 ही या ठिकाणी दिलेली आहे. 5 डिजिट नंबर्स बघा, 59,149, 87,547 अधिक 59,149 ऍड करायचं या ठिकाणी. आता ऍड करत असताना या ठिकाणी काही बेरजेचं चिन्ह सुद्धा दिलेलं नाही आहे. सो यू मस्ट हॅव टू राईट धिस ॲडिशनल नंबर्स इन धिस एक्झाम्पल्स. ओके, देन प्रॅक्टिस कॉर्नर्स. नाव लुक देअर. Now look there, the practice, the another examples here. Solve the following examples. 10,000च्या स्वरूपामध्ये दिलेला आहे बघा. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष म्हणजे 67,96,479 अधिक 9,46,788. These two numbers have to be added here, and how to solve it? You have to solve these examples in your books. Okay, solve the following examples. You look there. If Sahib Rao bought a tractor ₹9,13,515 and a thresher for ₹32,068, how much money did he spend altogether? Now look there. If Sahib Rao bought a tractor, Sahib Rao ने एक ट्रॅक्टर आणला 9,13,757 and a thresher आणला त्याच्यासोबतच, तो 32,068 रुपयाला आणला. हाऊ मच मनी डिड ही स्पेंड ऑलटुगेदर? तर त्यांनी त्याच्यासाठी किती मनी म्हणजे पैसा खर्च केला असं त्या ठिकाणी विचारले. म्हणजे शाब्दिक उदाहरण आहे. शाब्दिक उदाहरण घेत असताना तर पहिल्या ट्रॅक्टरची किंमत आणि थ्रेशरची किंमत ही आपल्या दोघांची बेरीज करावी लागणार. बेरीज करत असताना सर्वप्रथम मोठी संख्या आपण घ्यावी लागणार. मोठी संख्या घेतल्यानंतर त्याच्या खालच्या बाजूला लहान संख्या घ्यावी लागणार. लहान संख्या घेतल्यानंतर ज्या त्या संख्येसमोर जो तो अंक किंवा जी ती माहिती तुम्हाला त्या ठिकाणी लिहावी लागणार. आणि मग जी संख्या उत्तर येईल त्याचं
म्हणजे स्पेंड ऑल टुगेदर रुपीज अशा पद्धतीने येणार. पुढं आता बघूया 38,60,49 बॉईज अँड 47,08,204 गर्ल्स. बघा, गर्ल्स appeared for secondary schools exam. How many students appeared for exams altogether? आता मुलं आणि मुली हे दोघांची संख्या या ठिकाणी दिली आहे. मुलं आणि मुली दोघांची संख्या दिली आहे व दोघेजण एक्झामसाठी त्या ठिकाणी बसलेले आहेत म्हणजे परीक्षेसाठी. हाऊ मेनी स्टुडंट्स appeared फॉर एक्झाम altogether? 38,60,049 मुलं आणि 47,08,204 गर्ल्स appeared for secondary school exam. How many students appeared for exam altogether? बघा, आता या ठिकाणी काय दिलेलं आहे ही माहिती आपण बघायची आहे. मोठी संख्या व दुसरी संख्या असते किंवा दुसरी संख्या व मोठी संख्या असते, दोन्ही संख्या आपण एकासमोर एक किंवा एकाखाली एक व्यवस्थित पद्धतशीर लिहून घ्यायचं आहे. त्याच्या पद्धतशीर लिहून घेतल्यानंतर आपलं त्याचं उत्तर काढण्यासाठी आपल्या एककाकडून आपल्याला त्याची सुरुवात करावी लागणार आहे. सुरुवात करत असताना आपल्याला योग्य ती माहिती घेणं हे सुद्धा गरजेचं आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर बघा अशा पद्धतीने हे काही एक्झाम्स आम्ही तुम्हाला दिले आहेत. ब्रिज कोर्स जवळपास 10 या ठिकाणी दिलेले आहेत. 10 ब्रिज कोर्स म्हणजे एक दिवसाला एक ब्रिज कोर्स 2 दिवस असं जरी म्हटलं तरी सुद्धा चालू शकतं किंवा त्याचा अर्थ आपण घेऊ शकतो. त्याच्या वरचा ब्रिज कोर्सच्या संदर्भातला बघा, हा एक एक्झाम कोपरा या ठिकाणी दिलेला आहे. मॅच ब्रिज कोर्स अशा स्वरूपात चाललेला आहे. तर हे आपण व्यवस्थित बघायचं आहे. ठीक आहे, धन्यवाद. Homework: solve all numbers, addition numbers, subtraction numbers, multiply numbers. Now homeworks are very important to you. You have to solve all these examples in your notebook and keep it. हे उदाहरणे सोडवणे खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लाय उदाहरणे सोडवणे खूप गरजेचं आहे. एकाखाली एक सोडवून घेणे हे देखील आपल्याला खूप गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. सो ऑल एक्झाम्पल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट टू यू. So must be write down all these examples step by steps very clearly, very longly. Okay, now write down.